तुमच्या तळावरती या पोराला ठेवून घ्या, तुमच्या सानिध्यामध्ये राहील, चांगला होईल मामा, याला तुमच्या तळावरती ठेवून घ्या. मामांनी त्याला स्वतःपाशी ठेवला. मामांची तो काम करायचा मोठ्या निष्ठेनं, जमेन ते काम करायचा, पडेल ते काम मामांचं करायचा. मामांची मोठी निष्ठा होती, मामांवरती मोठी निष्ठा होती. मामांचं जे काही काम असेल ते निमूटपणे करायचा. आणि एक दिवस मामांच्या मनामध्ये काहीतरी आलं, म्हणले या मुलाचा जर उद्धार करायचा असेल ना, या मुलाला जर चांगलं बनवायचं असेल ना, तर याची 1 एकर जमीन पहिली सोडवली पाहिजे. मामांच्या मनामध्ये आलं, त्या मुलाचं कल्याण करायचं असेल तर याची 1 एकर जमीन पहिल्यांदा सोडवली पाहिजे. मामांनी आईला बोलून घेतलं, मुलाच्या मुलगा आणि आई समोर उभे केले. सावकाराचं किती कर्ज आहे विचारलं आणि खिशातून मामांनी पैसे काढले आणि सावकाराच्या हातावरती ठेवले आणि त्या असणाऱ्या मुलाची 1 एकर जमीन सोडवली. सोडवल्यानंतर त्या मुलाला सांगितलं, बाळा या शेतीमध्ये असं कष्ट कर, असं कष्ट कर, जा तुझं कल्याण होईल. त्या मुलानं त्या आईनं शेतीमध्ये असं कष्ट केलं, असं कष्ट केलं. एकाची 2 एकर झाली, 2ची 3 झाली, 3ची 4 झाली, 4ची 5 झाली. असं करता करता ऊसाचं उत्पन्न घेतलं, मोठा झाला, गाडी बसायला आली. आता कामासाठी 2-4 नोकर ठेवले आणि सहज बिदरी गावामध्ये एक दिवस बाळूमामांचा कळ पडला. बाळूमामांची पालखी आली. आईने सांगितलं, बाळा अरे बाळूमामांची पालखी आपल्या गावामध्ये आली, गुळाची ढेप जा मामांच्या पालखीमध्ये नेऊन ये. पोरानं गडी सोबत घेतला आणि गाडीच्या हातावरती ती ढेप दिली आणि बाळूमामांच्या तळावरती आला. बाळूमामांच्या तळावरती आल्यानंतर बाळूमामांपाशी गेला आणि बाळूमामांनी सांगितलं, मामा पालखी करता गुळाची ढेप घेऊन आलो. आईनं सांगितलं. मामा म्हणले, ढेप कुठे आहे? म्हणले ती काय गाडीच्या हातात. मामांनी त्याला प्रश्न केला, ढेप कुठे आहे? म्हणले ती काय? म्हणले गाडीच्या हातात. गाडीच्या हातात. बाळूमामांनी थोडं काहीतरी कानपून जाणवलं आणि त्याला उभं केलं. म्हणजे उठ सगळ्यात म्हणलं, पहिले दिवस कामावर कष्ट करून तू तुझी आई खात होता. मला सांग, या गाड्याच्या हातावरून तू गुळाची ढेप आणली, मी पावायचं कुणाला? त्या ढेप आणलेल्या गाड्याला की त्या मालका? कुणाला पावायचं? रडायला आलं बरं त्या पोराला. श्रीमंतीची घमेळ उतरून गेली गाड्या हो आणि मामांचे पाय धरले. आणि मामांचे पाय धरल्यानंतर आईला जाऊन सांगितलं, आई मी गुळाची ढेप आपल्या गाड्याच्या हातून घेऊन गेलो होतो, मामांनी मला लय बोलले. मामा ते आई म्हणली, अगदी बरोबर आहे गाड्या. अरे ज्यावेळी काही नव्हतं त्यावेळी मामांनी आपल्याला साथ दिली, मामांनी आपल्याला मोठे केलं. आणि त्यांच्यापाशी जाताना जर तू श्रीमंतीचा घमेल घेऊन जात असेल तर काय अर्थ आहे तुझ्या जीवनाला? ऐका रे, तात्पर्य सांगून जाईल. तुम्ही येत असेल या ठिकाणी घमेल घेऊन श्रीमंतीचा, येऊ नका गाड्या. ऐका, यायचं असेल तर मोठ्या निष्ठेने, मोठ्या भक्तिभावाने मामांना शरण या. मामा तुमच्या जीवन